सर्वांना ओम. गेली 6 दिवस आपण सर्वजण या ठिकाणी नित्यनियमाने सकाळी 6 वाजता 5 वाजता या ठिकाणी भेटत होतो आणि 7 वाजेपर्यंत 2 तास आपण इथं योगाच्या संदर्भातलं शिक्षण डॉक्टर नारायण होले सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेत होतो. अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये 6 दिवस कुठं गेले हे कळलं सुद्धा नाही आणि आजचा समाप्तीचा दिवस या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. खरं पाहायला गेलं तर पतंजली योग विद्यापीठचे पिंपरी चिंचवडचे हे आपले सगळे सहकारी डॉक्टर नारायण होले सर असतील, गोरक्ष पिंगळे साहेब आणि त्यांच्याबरोबर आले शिवाजी होले सर असतील, ही सगळी मंडळी अशीच एक दिवस भेट झाल्यानंतर आपण मंचरला आंबेगाव तालुक्याच्या साठी एक योग शिबिर आयोजित करू अशी चर्चा 1 महिन्यापूर्वी झाली आणि मग त्या अनुषंगाने हा प्रवास पुढे चालू झाला. मंचरमध्ये हा उपक्रम करत असताना मंचरकरांच्या दृष्टीने अतिशय फायद्याचा उपक्रम होत असताना मंचर नगरपंचायतच्या आरोग्य समितीच्या सभापती डॉक्टर सोनाली बानखिले यांनी सुद्धा यामध्ये पुढाकार घेतला आणि मग आम्ही संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं. कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन करायचं म्हटलं तर त्याला काहीतरी निमित्त लागतं आणि मग ते निमित्त आपल्या विभागाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील दादा आणि ह्या तालुक्याचे आमदार माजी मंत्री आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या सौभाग्यवती किरणताई वळसे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या योग शिबिराचं आयोजन या ठिकाणी झालं. तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. सुरुवात माझ्यापासून झाली, नंतर डॉक्टर सोनाली बानखिले म्हणजे आम्ही दोघांनी याच्यामध्ये नियोजन केलं. आनंद ह्या गोष्टीचा आहे. सुरुवात दोघांपासून झाली, आता जवळपास आपण 60-70 जण झालेलो आहोत. त्यामुळं या पुढील काळामध्ये आपल्याला जेव्हा योग शिबिर या ठिकाणी करायचं असेल तर निश्चितपणे आपण 400-500 लोकांच्या संख्ये इतकं मोठं योग शिबिर याच ठिकाणी आपण निश्चितपणे करू. इतकी शक्ती आता आपली एकत्रित आलेली आहे आणि मी या निमित्ताने पतंजली योग च्या सर्व सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पुढील काळामध्ये परत एकदा अतिशय चांगलं नियोजन करू. एवढी सगळी मंडळी, आता सगळ्यांचं नाव आणि नंबर आमच्याकडे आलेला आहे, एकत्रितपणे नियोजन करू. अतिशय भव्य दिव्य असं योग शिबिर आपण आंबेगाव तालुक्यामध्ये याच ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न करण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी आता तुमची सगळ्यांची साथ या ठिकाणी मिळणं अत्यंत गरजेचं आहे. ती तुम्ही सगळी मंडळी द्याल अशा अपेक्षा सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो. 21 जून रोजी योग दिवस असतो. त्या दिवशी याच ठिकाणी आपण 21 तारखेला किंवा 22 तारखेला जसं सर्व शिक्षकांना शक्य होईल त्या दृष्टीने जसं शक्य होईल त्या दिवशी आपण एक मोठं योग शिबिर या ठिकाणी आयोजित करायचा मानस आमचे सहकारी मित्र संदीपराव गांजाळे यांनी मला जानेवारीमध्येच या ठिकाणी सांगितलं होतं का आपल्याला 21 जून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा करायचा आहे. योगायोगाने त्याच्या अगोदरच इथं योग शिबिर पार पडलं. निश्चितपणे 21 जूनला सुद्धा आपण आजपर्यंत आंबेगाव तालुक्यात झालं नाही इतकं भव्य दिव्य चांगलं शिबिर या ठिकाणी 1 दिवशी आयोजित करू. फक्त आमची विनंती डॉक्टर साहेब तुम्हाला असणार आहे, बाकीचं सगळं नियोजन आम्ही करू. फक्त तुम्ही या ठिकाणी तुमच्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी आम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी, योग शिबिराचं महत्त्व विशद करण्यासाठी आणि या शिबिराचं नेतृत्व करण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती मी इथे उपस्थित असणाऱ्या सर्वच आमच्या प्रशिक्षणांच्या वतीने तुम्हाला करतो. आपण सर्वांनी त्यावेळेस यावं आणि चांगलं भव्य शिबिर आपण या ठिकाणी आयोजित करू आणि या परिसरातील लोकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करू. शेवटी जरी आज तुम्ही पुण्यामध्ये राहत असले, पिंपरी चिंचवडला राहत असले, तुम्ही जरी तिकडल्या योग समितीचे आता पदाधिकारी झाले असले तरी तुमचं मूळ गाव हे आंबेगाव तालुका नारोडी आहे
आणि मग त्याच्यामुळं आपल्या तालुक्यातल्या लोकांसाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे. या भावनेतून जसं तुम्ही हे शिबिर या ठिकाणी पार पाडलं, असंच काम यापुढील काळात सुद्धा आपण सगळे मंडळी मिळून एकत्रित करू आणि या तालुक्याचं चांगल्या पद्धतीचं आरोग्य कशा पद्धतीने पुढे जाईल यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू. या निमित्ताने मी आरोग्य समितीच्या सभापती डॉक्टर सोनाली वानखिले यांना विशेष धन्यवाद देतो. कारण या मंचर शहरात पहिल्यांदा नगरपंचायत झाल्यानंतर 17 नगरसेवक निवडून आले, परंतु त्यातल्या डॉक्टर सोनाली वानखिले अशा आहेत की ते स्वतः डॉक्टर आहेत आणि योगायोगाने आरोग्य समितीची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी या कामामध्ये पुढाकार घेतला. म्हणजे खऱ्या अर्थाने समाजासाठी काम करत असताना नेमकं काय केलं पाहिजे आणि ते करत असताना आपण समाजाची गरज ओळखून या ठिकाणी काम केलं पाहिजे हे भान त्यांना निश्चितपणे आलेलं आहे आणि त्याच्यातूनच त्यांनी ह्या उपक्रमाला चांगल्या पद्धतीने साथ देण्याचा प्रयत्न केला. या पुढील काळात असंच आरोग्याच्या संदर्भातलं चांगलं काम त्यांच्या हातातून या परिसरामध्ये होत असताना चांगलं योग ट्रेनिंगचं शिबिर या परिसरामध्ये कायमस्वरूपी चालू होण्याच्या दृष्टीने ज्या काही आवश्यकता आहे ते निश्चितपणे पूर्ण करायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही यापूर्वी घेतलेली आहे. मी डॉक्टर साहेब आज सुद्धा जाहीरपणे सांगतो, एक योग शिक्षकाने चांगल्या पद्धतीने जर इथं शिकवलं तर आमच्याकडे शरद पवार सभागृह आहे जे 12ही महिने रोज सकाळी उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू. फक्त आपला सगळ्यांचा सहभाग त्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे यापुढील काळात ती सुद्धा एक म्हणजे आपण ही चळवळ बनवू. योगाची चळवळ आपण जेव्हा तयार हो सहभागी होऊ आणि आपण चळवळ केल्यानंतर आपण जेव्हा त्याच्यात एका माणसाला आपण आणायचा प्रयत्न करू तेव्हाच ही चळवळ या संपूर्ण परिसरामध्ये मोठी होईल आणि त्याच्यातून काय होईल ते एक चांगलं आरोग्यदायी गाव, शहर, तालुका निर्माण व्हायचा जो संकल्प आपण केलेला आहे तो निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण होईल. सुरुवात कोणतीही गोष्टीची थोड्या काळात होत असते, परंतु पुढे जाऊन निश्चितपणे त्याचं भव्य रूप धारण केलं जातं. आम्ही 6 महिन्यापूर्वी डॉक्टर साहेब या ठिकाणी भागवत कथा घेतली. सुरुवातीला 5-6 जण होतो. मी स्वतः शांशक होतो काही हे होईल का, एवढी मोठी 2 शेड, इतकी जागा, 5,000-6,000 लोक तिथं बसणार, एवढी लोक कसं शक्य यायचं. त्यांना अनेक मित्र म्हणत होतो आपण बस ठेवू मग लोक येतील असं, परंतु आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि कुठल्याही स्वरूपाची जाण्या येण्याची व्यवस्था नाही, काही नाही. फक्त जाहिरात आम्ही केल्यानंतर विक्रमी भागवत कथा या ठिकाणी संपन्न झाली. जवळपास 7-8 हजार लोक रोज येत होती आणि आम्हाला अक्षरशः नंतर जागा पुरली नाही. इतकं सुंदर कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. ही मार्केट यार्डची जागाच अशी आहे की इथं कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो किंवा कुठलाही चांगला कार्यक्रम जर घ्यायला गेलं तर या दत्त महाराजांच्या कृपेने तो यशस्वी होत असतो. आपलं योग शिबिर सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालं. आयुष्यातला पहिला अनुभव होता योग शिबिर घेण्याचा. निश्चितपणे यापुढील काळामध्ये अजून चांगलं नियोजन करून आपण सगळी मंचरच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन डॉक्टर सोनाली वानखिले यांच्या बरोबरीने आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून भविष्यामध्ये ही चळवळ चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करू. डॉक्टर साहेब तुमचं मनापासून अभिनंदन यासाठी केलं पाहिजे, कारण तुम्ही सगळी मंडळी रोज पहाटे मला वाटते 3 वाजता दीपकराव उठत असतील, 4 वाजता पुण्यातून निघायचं, 4च्या आधीच निघावं लागत असं, 5च्या अगोदर इथं पोहोचत होते. एकही दिवस आम्हाला तुम्हाला फोन करावा लागला नाही किंवा कुठली सूचना द्यावी लागली नाही. तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक आमची सगळ्यांच्या आरोग्यासाठी गेली 6-7 दिवस आणि त्याच्या अगोदर 5-6 दिवस म्हणजे 15 दिवस तुम्ही आमच्या सर्वांसाठी दिलेत. मी आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपलं मनापासून आभार मानतो. आपल्या या शुभ कार्यासाठी, भविष्यकालीन कार्यासाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. तुमच्या माध्यमातून हे असं कार्य पुढे जात असताना निश्चितपणे आम्हाला सुद्धा अभिमान आहे की आंबेगाव तालुक्यातली आपली माणसं पिंपरी चिंचवड, पुण्यामध्ये जाऊन आपल्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून ह्या तालुक्याचं, ह्या गावाचं, या परिसराचं नाव मोठं करण्याचं काम करत आहे. या सर्व तुमच्या कार्याला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. तुमचे सगळे सहकारी, मग पिंगळे साहेब आहेत, शिवाजी घुले आहेत, बाकीचे सगळे तांबे साहेब येत होते, बाकीची जी सगळी मंडळी आपल्याबरोबर रोज येत होती, यांचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आमचे नरेंद्र शेठ समदडिया, मला वाटतंय मंचरचे सगळ्यात तरुण व्यक्तिमत्व ते आहे. त्यांचं वय जरी 80 असलं
तरी त्यांचा उत्साह सगळीकडे फिरायचं, सगळ्यांना सूचना द्यायच्या आणि त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करण्याचं काम ते केलं. आणि 12ही महिने 365 दिवस रोज ते त्या ठिकाणी त्यांच्या दुकानात गेलं आणि आपली काही व्यथा सांगितली का ते लगेच त्या ठिकाणी त्यांची ती एक जागा आहे बाजूला, त्या व्यक्तीला घेऊन जातात आणि त्याची जी काही व्याधी आहे ती व्याधी दूर करण्याचा प्रयत्न नरेंद्र शेठ गेल्या अनेक वर्षापासून या गावामध्ये करतात. त्यांच्या ह्या कार्याला सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना सुद्धा त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो.